नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 8 अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग। अक्षर ब्रह्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवत ज्ञानाबद्दल उपदेश केलेला आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये श्लोक नंबर 13 पासून पुढे पाहणार आहोत। जर तुमच्यापैकी जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा राम कृष्ण हरी असं लिहा। तर श्लोक नंबर 13 पासून आपण पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। ओमितेकाक्षरं ब्रह्म व्यहरन् मामनुस्मरन् य प्रयान्ति त्यजन् देहं स याति परमान् गतिम्। योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते। तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार ब्रह्मा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही। श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचा समावेश असतोच। या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे। म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते। कृष्ण भक्त कृष्णलोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात। साकारवादी व्यक्तीसाठी सुद्धा आध्यात्मिक जगात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात। श्लोक नंबर 14 अनन्य चेता सततं यो मां स्मरति नित्यश तस्याहं सुलभ पार्थ नित्युक्तस्य योगिनः। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो। तात्पर्य भक्तियोगाद्वारे भगवंताची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे। पूर्वीच्या श्लोकामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी उल्लेख करण्यात आला आहे। मोक्ष प्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतीचेही कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग वर्णन करण्यात आले आहे। या योग पद्धतीमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो, परंतु या श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्तियोगाचा ज्ञान, कर्म आणि हठ यांच्या मिश्रणारहित उल्लेख करण्यात आला आहे। अनन्य चेता शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते। त्याला स्वर्गलोकाप्राप्त उन्नत होण्याची इच्छा नसते, तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्षप्राप्ती करण्याचीही इच्छा नसते। विशुद्ध भक्ताला कशाची अभिलाषा नसते। चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम म्हटले आहे, अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीचीही इच्छा नसते। परिपूर्ण शांती होत नाही। परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते जे स्वार्थ हेतूने प्रेरित झालेले असतात, त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही। ज्ञानयोगी, कर्मयोगी किंवा हठयोगीला थोड्याफार प्रमाणात स्वार्थ असतो,
परंतु शुद्ध भक्तांची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते. म्हणून भगवंत सांगतात की मग ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत प्राप्ती होते. शुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या अनेक रूपापैकी एका रूपाची भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो. श्रीकृष्णांची राम आणि नरसिंहामध्ये विविध विस्तारित रूपे, अंश आणि अवतार आहेत आणि भगवंताच्या या दिव्य रूपापैकी कोणत्याही रूपावर भक्तिभावाने भक्त आपले मन एकाग्र करू शकतो. इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तापुढे निर्माण होत नाहीत. भक्तियोग हा अत्यंत सहज, उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे. भक्तियोगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो. भगवंत हे सर्वांवर कृपा करतात, परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात. अशा भक्ताला ते विविध प्रकारे सहाय्य करतात. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस्तेष्य आत्मा विवृणुते तनुमसाम. जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवत भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो. आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ददामी बुद्धियोगम तम, भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात जेणेकरून भगवत धामामध्ये त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकेल. विशुद्ध भक्ताचा विशेष गुण म्हणजे तो विचलित न होता आणि देश काल परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो. त्याच्या भगवत स्मरणामध्ये कोणतीच विघ्ने येत नाही. तो आपली सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो. काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावनाआदी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंताच्या लीलास्थळी वास केलाच पाहिजे. तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो. श्री अद्वैताचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की हे भगवान जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे वृंदावन आहे. सततम आणि नित्येश या शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णावर ध्यान करीत असतो. ज्याला भगवंताची अत्यंत सुलभतेने प्राप्ती होती अशा शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आहेत. गीता ही भक्तियोगाच्या महत्त्वावर इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक जोर देते. सामान्यतः भक्तियोगी 5 प्रकारे भक्ती करतात: शांत भक्त, दास्य भक्त, साख्य भक्त, वात्सल्य भक्त आणि माधुर्य भक्त. यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असो तो अवतरितपणे भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो आणि क्षणासाठीही तो भगवंतांना विसरू शकत नाही. यास्तव त्याला सहजपणे भगवंताची प्राप्ती होते. एक शुद्ध भक्त क्षणभरासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठी विसरू शकत नाहीत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनामृत पद्धतीचे हे मोठेच वरदान आहे. श्लोक नंबर 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धी परमं गता. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तात्पर्य, हे अनित्य प्राकृत जग जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्याकारणाने स्वाभाविकतच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदामध्ये परमलोकांचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णीय आहे आणि हे परम लक्ष्य आहे व महात्मा जनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्ताकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो.
त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचेही अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्ण व्यवस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्ण भावनाभावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात. श्लोक नंबर 16. अप्राह्य भुनालोका पुनरावर्तिन अर्जुन मामुपेत्तन कोणतेय पुनर्जन्म न विद्येते. प्राकृत जगातल्या अतिच्छ ब्राह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कोणतया जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. तात्पर्य कर्म ज्ञान हट इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तिथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्ममृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकाप्रत उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्यांचे पृथ्वीवर पतन होते. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते. उच्चतर लोकामधील जे कृष्ण भावनेमध्ये प्राप्त करतात ते क्रमशः अधिकाधिक उच्चतर लोकाप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्याप्रमाणे पुढील श्लोक सांगतात. ब्राह्मणासह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे प्रशस्यांते कृतात्मान प्रविशन्ति परम पदम. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छानुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. श्लोक नंबर 17. सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्राह्मणो विदु रात्रिं योगसहस्रान्तां तेहो रात्रविदो जना. मानवीय गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच 1,000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. तात्पर्य प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पांच्या चक्रात तो गणला जातो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1,000 चतुर्युग होय. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगांना मिळून एक चतुर्युग असे म्हटले जाते. सदाचार, ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्य युगाची लक्षणे आहेत. सत्ययुगाचा कालावधी हा जवळजवळ 17,28,000 वर्ष इतका असतो. त्रेतायुगामध्ये दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेतायुगाचा कालावधी जवळजवळ 12,96,000 वर्ष इतका असतो. द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात त्रास होतो आणि दुर्गुणाचा प्रभाव वाढतो. द्वापार युग 8,64,000 वर्षापर्यंत चालते आणि शेवटी कलयुगामध्ये 5,000 वर्षापासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत. कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण याचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ह्रास होतो. कलियुगाचा कालावधी
4,32,000 वर्ष इतका असतो. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्याचा हा क्रम पुन्हा सुरूच राहतो. या 4 युगांचे 1000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितक्या फेऱ्यानंतर एक रात्र होती. अशी 100 वर्ष इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. मानवीय गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वीवरील जवळजवळ 31 मिलियन इतक्या वर्षाबरोबर होतात. हे काय तर माझंही कॅल्क्युलेशन थोडं हे होतं आहे, मिलियनच्या पुढे आहे. इतक्या वर्षाबरोबर होतात. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगुर आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुड्याप्रमाणे कर्णोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवाचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्याकारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. प्राकृत विश्वात ब्रह्मदेवसुद्धा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत, परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाची व्यवस्थापन करीत भगवंताच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तत्काळ मोक्षप्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावर ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो, परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. श्लोक नंबर 18. अव्यक्तादव्यक्तय सर्वा प्रभवन्त्यरागमे रात्र्यागमे प्रलियन्ते तत्रैवाव्यक्त सन्ध्यते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्ताहून व्यक्त होतात आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्ताहून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. श्लोक नंबर 19. भूतग्राम संयवायं भूत्वा भूत्वा प्रलियते रात्र्यागमे वशपार्थ प्रभवत्यारागमे. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआप त्यांचा लय होतो. तात्पर्य, या भौतिक जगातातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक उच्चतर लोकात उन्नत होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते. ब्रह्मदेवाच्या दिवस काळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकात आपली कार्य करू शकतात, परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो. दिवसा भौतिक क्रिया करण्याकरता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्रसमयी त्यांना शरीरे नसतात. त्यावेळी ते श्री विष्णूंच्या देहामध्ये राहतात. नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात. भूत्वा भूत्वा प्रलियते, दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो. अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षासाठी अव्यक्त स्थितीत राहतात. जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतात तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात, परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात. याप्रमाणे या जीवनात त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसण्यामुळे ते नित्य आनंदातच राहतात. श्लोक नंबर 20. परस्तस्मातु भावेन्यक्तो व्यक्तास्तनातन यस्य सर्वेषु भूतेषु नाशस्तु न विनश्यति.
याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. तात्पर्य, श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. श्लोक नंबर 21. अव्यक्तशरयितुक्त्यस्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परं गमम्. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमलक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तात्पर्य, ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचलेल्या प्रसादाने पूर्णयुक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षी आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत, ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंताची सेवा करतात, जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणू वादन करीत असतात. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमल दलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजंती माला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदामध्येही सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परमलक्ष्य आहे. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनालाच लीला केल्या. वृंदावन भारतातील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. तर श्रोत्यानो बघा, हे जे परमधाम आहे भगवान श्रीकृष्णाचं पृथ्वीवर होते त्यावर ते परमधाम आहे, ते दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैलावर आहे. तर श्रोते हो, श्लोक नंबर 21 पूर्ण झालेला आहे. मी तुमचा इथेच निरोप घेतो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.